यांना कितीतरी हजार डोसे बनवावे लागतात. मला सांगताना तोंडाला पाणी सुटलंय. साधारणतः 10,000 कॅलरीजचं जेवण समोर माझ्या पुढे हेल्दी हेल्दी. हेल्दी काय येतंय? जे काय येतंय ना ते येऊ देत. आता तू मी जिंकलायस जिंकलो. तू जिंकलायस तू जिंकलायस तुम्ही तू बेंड ऐकतच नाहीये बघा. हॅलो नमस्कार, मी समीर खांडेकर. आता मी आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये येण्याचं निमित्त असं की आमच्या नाटकाचा प्रयोग होता. नाटकाचं नाव आहे बनवा बनवी. आणि दुसरं निमित्त असं की आज मी इथलं एक फोटो ठिकाण कव्हर करायला आलेलो आहे आणि ते जे फोटो ठिकाण आहे ते कोल्हापुरात भयंकर घातलेलं होतं आणि आता ते पुण्यामध्ये आलेलं आहे. आणि तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. दावणगिरी लोणी डोसा. आणि मला रेकमेंड केलंय आमच्या पुण्यातल्या मित्राने, जो आपल्या आसोवाचाच सोशल मीडिया मॅनेजर आहे अमोल शिंदे. तेव्हा आम्ही अमोलला विनंती करतो की अमोल प्लीज फ्रेम मध्ये ये. येस. तर हॅलो अमोल शिंदे, आता आमचं डिबेट झालं होतं. मी याला म्हटलं होतं की भाई डोसा म्हणजे मुंबईचा बेने डोसा, आणि असं म्हणणं होतं की डोसा म्हणजे लोणी डोसा दावणगिरीचा. सो बघूयात कुठला डोसा बेस्ट आहे. सुरू करतोय आजचं फोटो ठिकाण दावणगिरी लोणी डोसा. नमस्कार नमस्कार. काय काय आपल्याकडे खायला मिळेल? दावणगिरी लोणी डोसा, लोणी स्पंज डोसा आणि काय साबुदाणा खिचडी. म्हणजे मोजका मेन्यू आहे पण सॉर्टेड आहे. मी आतापर्यंत म्हणत होते की मुंबईतला डोसा बेस्ट आहे, बेने डोसा. यांचं म्हणणं आहे की हा बेस्ट आहे. आज आम्हाला कळेल तुमचं काय म्हणणं आहे. दावणगिरी लोणी डोसा. चला दादा नमस्कार. दावणगिरी लोणी डोसा द्या, बेस्ट सेलर तुमचा. स्पंज डोसा द्या, मला सांगताना तोंडाला पाणी सुटलंय. आणि लोणी स्पंज डोसा द्या आणि एक उडीद वडा द्या. हे सगळं मी इतका खाणार नाही, हाही खाणार नाहीये. आमची टीम मोठी आहे, ती खाणार आहे. असं सर म्हणताय मोठ्या नजरेने बघू पण नका. बघूया आता आल्यावरती. ते आपण तोपर्यंत डोसा कसा बनतो बघूया. चला. वाव, ओजी कोल्हापूरचा आणि आता पुण्यातला दावणगिरी लोणी डोसा बनतोय. हा डोसा विणला असं वाटतंय, जणू विणकाम केलं असं वाटतंय. म्हणजे याचं वैशिष्ट्य काय ना, वरतून तुम्हाला क्रिस्पीनेस खायला भेटतोय आणि आतून तुम्हाला जो मऊ मऊ लुसलुशीतपणा आहे ना, ती मजा याची. टेम्पटिंग आहे. मला असं वाटतं की तो खाल्ल्यावरच कळेल. आणि बऱ्याचशा पुणेकरांनी आणि कोल्हापूरकरांनी दावणगिरी लोणी डोसा खाल्ला असणार. तो आम्हाला कमेंट करून सांगा तुमचा काय अनुभव आहे. पण आता हे मला म्हणतंय की मला येऊन खा. हा जो अमोल झाला, जो ब्राऊन रंग जो आलाय ना, तोच खूप कमाल असं मला वाटतं. हाच कलर, हाच त्याचं वैशिष्ट्य आहे. इतकाच तो झाला पाहिजे. आपका ट्रेनिंग होत आहे ना इसका. यांचं मेन कोल्हापूर ब्रांचला यांना कितीतरी हजार डोसे बनवावे लागतात, तेव्हा तो परफेक्ट लोणी डोसा बनवणारा शेफ बनतो. सो मुंबईतले सगळे आपले जे पेने लवर आहेत त्यांनी एकदा हा डोसा खायला यायलाच हवं. ओरिजिनल बेन्ने. ओरिजिनल पेने. ओरिजिनल बेन्ने. कॅलेंडर डोसा लाव, कॅलेंडर डोसा लाव. आणि डोसा नाही आहे सर, लोणी डोसा. काय म्हणतात? डोसा नाही, लोणी डोसा. लोणी डोसा. मी जर चुकून चमचा मागितला तर माझा अपमान होईल का? पहिला घास जो आहे हा असा थोडासा बटाटा घेतला, जाड चटणी. माझ्या मगापासून जे म्हणत होतं ना की लोणी डोसा लोणी डोसा, ते लोणी जे आहे ना, चावताना ना जिभेला खालून मऊ मऊ लागेल आणि वरतून जाताना क्रिस्पी साऊंड पण होईल. हा इथला स्पंज आहे असा आणि इकडून कुरकुरीत आहे. की कोल्हापुरात खाल्ला होता हा तोच आहे. तोच. अच्छा. जो कोल्हापुरात त्यांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचा साईडलाच. पुणेकरांचा प्रतिसाद असा होता की ऑन डिमांड आता त्यांना वाकडला सुरू करावं लागला. हा जो म्हणतोय की हा डोसा नाही, हा लोणी डोसा आहे, तर त्याचा हा स्पंजीनेस जो आहे, शिवाय चटणी आणि भाजी एक बॅलन्स आहे. याचं काहीतरी वेगळं पण आहे डोसा. तुमचा पुण्यातला आवडता डोसा कुठला आहे आम्हाला कमेंट करून सांगा. अच्छा, बरोबर. इकडे चटणी रिफिल होते आणि भाजी पण रिफिल होते. अनलिमिटेड आहे. संपायच्या आधी ताटात आहे तुमच्या. भाजी रिफिल होत नाही पण पहिल्यांदा होतं इकडे भाजी रिफिल होतं. छान आहे. पण तुम्ही आवर्जून माझी जागा परत सांग लोकांना कुठे कसं यायचं. बानेरला मेन जुडिओ चौकात दावणगिरी लोणी डोसा सेंटर आहे. गुगल मॅप राहणार दावणगिरी डाग आहे, खायला या. सीधी बात, नो बकवास. डोस्यामध्ये प्रिसिजन आहे. म्हणजे मागाशी आपण बघितलं ना, तो ज्या प्रकारे ते असं रचलं, जणू डोसा विणतोय असं वाटत होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छ आहे. जनरली कोणी किचन दाखवत नाही, तिचं आपण किचन पाहिलं. डोसा जिकडे करतात ती जागा पाहिली. दुसरं एक मला कौतुकाचं असं वाटलं, हे मराठी माणसाचं डोसाचं फोटो ठिकाण आहे. दुसरा डोसा आलाय, हा लोणी स्पंज डोसा. एवढं छान हे आहे. ही जाळी जी आहे तसं खरंच स्पंजी आहे. असं म्हणजे मुंबईत कुठे मिळतो का मला माहित नाही लोणी डोसा. मी पहिल्यांदा खातो. पण दावणगिरी नावाचं काय लॉजिक असेल? कोल्हापूरच्या पुढे मला
असं वाटतं की त्याचं दावणगिरी गाव आहे. यांचं स्वतःचं फ्युजन आहे. रेग्युलर साऊथ इंडियन मसाला डोसामध्ये जी चटणी देतात ना ती चटणी नाही, यांनी यांना मराठमोळा रूप दिलंय. खरंच करेक्ट बोललास की हा डोसा खरंच मराठमोळा वाटतोय आणि डोस्याला लोणी जे वर लागलेलं ना ते सगळा महाराष्ट्र आहे माझ्या मते. कोल्हापूर वरून येतं लोणी. हो का? रेग्युलर यांचं लोणीही फ्रेश वापरलं वा जातं. वा वा वा. ही दोन्ही चटणी इव्हन सांबार पण 1 दिवस 2 दिवसाचं बघून ठेवलं जातं. प्रत्येक 2-3 तासाला फ्रेश बनवणं, फ्रेशच आपल्याला सर्व काय येतंय? जे काय येतंय ना ते येऊ देत आता. अरे बापरे, अमोल पेटलाय. ही लस्सी साधारणतः 10,000 कॅलरीजचं जेवण समोर माझ्या पुढे हेल्दी हेल्दी. हेल्दी इकडनं तो असं कॅमेरा लावून बसले, संपलं की लगेच येतं. सर्व्हिस म्हणजे एकदम स्वीट सर्व्हिस आहे. त्यांचे ओनर माझे खूप जवळचे मित्र आहे. त्यांच्याकडून म्हणजे दिवसाला यांचे दावणगिरी फक्त दावणगिरी लोणी डोसात 1000+ दावणगिरी डोसे जातात. कारण की पुण्यातून हडपसर पासून तर खराडी, विमाननगर तिकडून इथं लोक खायला येतात. नाही पण घर आहे, मी कोल्हापुरात खाल्ला होता. हा जो आम्हाला म्हणाला की पुण्यामध्ये मिळतोय तो मला जरा भारी वाटलं की अरे वा, आपली जी नवीन परंपरा आहे, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते, एखादा पदार्थ आवडतो, आपण त्याला आसो वा म्हणतो. मग मला असं वाटतं की दावणगिरी लोणी डोसा हा आपल्यासाठी आसो वा आहे. वा. तू जिंकलायस. म्हणजे बेने पण चांगलं आहे आमचा, पण नाही नाही, तुम्ही बेन्ने ऐकतच नाहीये बघा. तुम्ही बेन्ने ही नवीन टर्म काढली आहे. पण ओजी बेन्ने म्हणजे दावणगिरी. पण खरंच रोजी आहे. मी लहान असताना कोल्हापुरात खाल्ला होता आणि खूप वर्षांनी मी आता पुण्यात खातोय आणि खूप बरं वाटलं. ज्या लोकांना दावणगिरी डोसा खायचा आहे त्यांना कोल्हापूर जायची गरज नाही, पुण्यात येऊ शकता. आणि हे काय आलं बघा, आता हे एवढं नाही खाणार बाबा. इडली आणि वडा. इडली आहे, थट्ट इडली. चट्टे इडली. थट्ट इडली. लसूण आपण क्लायमॅक्स करूयात. सो वड्याला जरा आपण एक हे करूया, तू एक आहे. सो समोर हे सगळा संसार मांडून ठेवलेला आहे. मला भारी असं वाटतं की मराठी माणसाचं साऊथ इंडियन फूडचं एक जॉईंट त्याला खूप अप्रिशिएट केलं जातं. कोल्हापुरात जे नावारूपाला आलं, म्हणजे प्रत्येक याला ना काहीतरी त्यांचा वेगळा टच आहे. कारण चांगलं आहे. ते काय चटणी, ही चटणी मला असं वाटतं की आजचा मॅन ऑफ माय डोसाच आहे. सो थट्टे इडली. इडली खायला भीती वाटते, पण मला असं वाटतं की यांनी आता फ्रेश करून दिलं सगळं. ताजी आहे, लुसलुशीत आहे मुळात. पण खास सांगू एक, आता बाणेर म्हणल्यावर सगळा कॉर्पोरेट एरिया येतं. लंच ब्रेकला कुटुंब गर्दी भरलेली आहे. मी रात्री जेवायला असतं. अच्छा. आणि यांच्या तो वाकडला ब्रांच होते का? येस, आता वाकडला पण नवीन ब्रांच तयार होते. जे मला एक बरं काय वाटलं त्या डोस्याचं, त्यात बाकी भपावगिरी नाही काही. आजकाल आपण काही ठिकाणी हे करतो मसूर मसाला नुसतं, त्या सगळं कमी असतं. बीट टाकलेलं असतं, गाजर असतं, हे असतं. आता आजचं सरप्राईज एलिमेंट जो आहे तो आहे साबुदाणा खिचडी. ती जेन्युअनली मी इकडे एक्सपेक्ट नव्हती केली. बिंग दादरकर जरा बायस आहे. आमच्या इकडे प्रकाश नावाचं दादरला रेस्टॉरंट आहे, त्याची मला खिचडी भयंकर आवडते. स्वतः पुण्यातली मी दावणगिरीची खिचडी खातो. तो घे मी थोडीशी दे. थोडी थोडी तुम्ही आता पूर्ण खाणार. अरे बाबा, तुमचा आवडली. दृष्टिकोन चेंज करणार अरे पण बरंच छान आहे. दाणे, ती मिरची, हलकासा बटाटा असा आणि साबुदाणा असं करेक्ट कॉम्बिनेशन, असं परफेक्ट जिभेवर रेंगाळत आहे. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग इडली खाल्ली मी, पण डोसा स्वर्ग. आणि खिचडी जी आहे ती सरप्राइझिंगली कमाल आहे. बोललो कधी का? खाता येईल. बोललो होतो ना. चांगले खिचडी सुद्धा वा आहे. आपला आधुनिक सेगमेंट असतं, आपण म्हणतो वा. तर डोसा जो आहे तो आसो वा आहे आणि खिचडी आहे ती वा आहे. मला आवडेल थोडीशी ते. कैसी लगी आगे स्वाद? थोडी थोडी तुम्ही आता पूर्ण खाणार. अरे बाबा, पुणेकर हायली रेकमेंड करतो मी. पण उपवास असो नसो, ती खिचडी आवर्जून टेस्ट करा, मला आवडली. सो आता लस्सी. दावणगिरीत लस्सी मिळेल ही मला म्हटलं नव्हतं, पण मला असं वाटतं की लस्सीने आजच्या या भागाशी आपण सांगता करूयात. जाता जाता अत्यंत मनापासून सगळ्यांना विनंती करतो की आवर्जून तुम्ही दावणगिरीचा हा जो लोणी डोसा आहे तो आवर्जून खायला या, कारण त्याला एक घरगुती आणि एक आपलेपणाचा टच आहे. आपण लस्सी एकतर उन्हाळ्यात खातो किंवा जेवण झाल्यानंतर डेझर्ट म्हणून, पण इथं बरीच लोक लोणी डोसा सोबत कॉम्बिनेशन म्हणून लस्सी पण खातात. सो लस्सी पिऊन बघतोय मी. वाव, लस्सी जशी होईल. काय आहे अरे, व्यसन आहे लस्सी, हे व्यसन आहे. पण ना अशी फार गोड नाहीये, करेक्ट आंबट आहे, म्हणजे अशी बॅलन्स आहे. आणि मला खात्री आहे की इकडेच यांच्या इकडेच बनलेली असणार, ती कुठे आउटसोर्स केलेली नसणार. येस. सो डेडली कॉम्बिनेशन आहे. दावणगिरी लोणी डोसा, साबुदाणा खिचडी आणि मग लस्सी आणि मग झोप.
पुणेकरांचं एकदम मनातलं बोलले. हा म्हणून म्हटलं मी. तर मित्रांनो आजचा भाग इकडे थांबवतोय कारण हे बरंच जे खाल्लेलं आहे ते आता शांतपणे पचवायला लागणार आहे. पोट आणि मन दोन्ही तृप्त झालेलं आहे. पुण्यामध्ये आल्यानंतर इतकं छान खाल्लंच पाहिजे, तेव्हा आवर्जून तुम्ही दावणगिरी लोणी डोसा खायला या. भेटू आसोवाच्या पुढल्या भागात पुढच्या ठिकाणी एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. आपली सोशल वाहिनी.